मातोश्री इथली आपण ही महत्त्वाची दृश्य पाहतोय। आदित्य ठाकरे आता हुतात्मा चौकासाठी मातोश्रीहून रवाना झालेले आहेत आणि साम टीव्ही वरती आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। मुंबईतील वांद्रे इथं असणाऱ्या मातोश्री निवासस्थानाहून आता आदित्य ठाकरे आज मवियाच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि काही वेळातच ते आता हुतात्मा चौक परिसरामध्ये सुद्धा पोहोचतील। आज मवियाचं जोडेमारो आंदोलन आहे। महायुती सरकारच्या विरोधात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि याच घटनेच्या निषेधार्थ आणि सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून आज मवियानं हे आंदोलन छेडलेले। हुतात्मा चौकामध्ये मवियाचे महत्त्वाचे तीनही पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आणि आता एकीकडे आपण पाहतोय आदित्य ठाकरे मातोश्री या निवासस्थानाहून हुतात्मा चौकाकडे रवाना झालेले आहेत। सुप्रिया सुळे सुद्धा काही वेळातच पोहोचतील आणि खासदार संजय राऊत सुद्धा आता हुतात्मा चौकाच्या दिशेने निघालेले आहेत। त्यामुळे आता हे सर्व महत्त्वाचे नेते हुतात्मा चौकावर पोहोचतील आणि त्यानंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे। एकीकडे आदित्य ठाकरे हुतात्मा चौकाकडे निघालेले आहेत तर दुसरीकडे हुतात्मा चौक या परिसरामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि मवियाचे तीनही पक्षातील कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत आणि महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि अगदी थोड्याच वेळात हे जोडेमारो आंदोलनाला सुरुवात होईल। पोलिसांनी खरं तर या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे मात्र तरी सुद्धा मवियाचे नेते या आंदोलनावर ठाम आहेत। आंदोलन करणं लोकशाहीमध्ये आमचा अधिकार आहे आणि म्हणून आंदोलन आम्ही करणारच अशी भूमिका आता मवियातील या सर्व नेत्यांनी यावेळी इथे मांडलेली। एका दृश्यांमध्ये आदित्य ठाकरे आता वांद्राहून निघालेले आहेत हुतात्मा चौकाच्या दिशेने आणि हुतात्मा चौकाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय ठाकरे गटाचे काँग्रेसचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तीनही पक्षातील महत्त्वाचे नेते कार्यकर्ते जमलेले आहेत।